सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. My dear students, this video is for 10th standard subject Science and Technology Part 1 for semi-English medium students. Lesson number 3, Chemical Reactions and Equations. Dear students, in this video, we are going to learn how to write chemical equations and balancing a chemical reaction. Let us see one activity. For this activity, required apparatus are thermometer, evaporating dish, tripod stand, funnel, Bunsen burner, etc. And chemicals are limestone powder, copper sulfate, calcium chloride, potassium chromate, zinc dust, sodium carbonate, phthalic anhydride, etc. These are the apparatus and chemicals for this activity. Now look at this diagram carefully. In this diagram, so see this is tripod stand, this is Bunsen burner, and this is evaporating dish. Evaporating dish म्हणजे असं भांड की जे मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता ग्रहण करू शकते. इट कॅन ऍब्सॉर्ब मोर अमाउंट ऑफ हीट. इव्हॅपोरेटिंग डिश कॅन ऍब्सॉर्ब मोर अमाउंट ऑफ हीट. दॅट पॉट आर कॉल्ड एज इव्हॅपोरेटिंग डिश. सो दिस इज इव्हॅपोरेटिंग डिश. हे जे पेल्यासारखा आकार आहे ही इव्हॅपोरेटिंग डिश आहे. नंतर त्याच्यामध्ये हे लाइमस्टोन पावडर टाकले. नाउ वी सी प्रोसिजर ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. कॅरी आउट द ऍक्टिव्हिटीज 1 to 5 as given below. Read and record the temperature in the activities 2 to 4. आता बघा याच्यामध्ये या ऍक्टिव्हिटी मध्ये 5 स्टेप्स दिलेल्या आहेत. 5 ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत 1 ते 5 पर्यंतच्या. त्या आपण आता बघूया. First activity is take a spoonful of limestone powder in an evaporating dish. एका evaporating dish मध्ये लाइमस्टोन पावडर घ्यायचा आहे 1 चमचा. Heat it strongly on a high blue flame. तर त्यांना या evaporating डिशला नंतर हीट करायचंय स्ट्रॉंगली हाय ब्ल्यू फ्लेमने. म्हणजेच मोठी ज्योत करून बर्नरवर त्याला हीट द्यायचे. सेकंड ऍक्टिव्हिटी इज ऍड ए झिंक डस्ट इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. ऍड झिंक डस्ट इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. ही दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. झिंक डस्ट कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये ऍड करायची आहे. दिस इज सेकंड ऍक्टिव्हिटी. Third activity is add potassium chromate solution to barium sulfate solution. तिसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन हे बेरियम सल्फेट मध्ये ऍड करायचं आहे. इन द फोर्थ ऍक्टिव्हिटी ऍड सोडियम कार्बोनेट सोल्युशन टू कॅल्शियम क्लोराइड. चौथ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सोडियम कार्बोनेट हे कॅल्शियम क्लोराइड मध्ये ऍड करायचं. आणि 5वी ऍक्टिव्हिटी करायची आहे टेक phthalic anhydride in evaporating dish. Close the end of the stem of the funnel with a cotton plug. 5वी जी ऍक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये टेक phthalic anhydride in the evaporating dish. evaporating dish मध्ये phthalic anhydride घ्यायचं आहे. या 5 ऍक्टिव्हिटी या करून लक्षात ठेवायचं. You have to remember these all 5 activities for our
अंडरस्टँडिंग नेक्स्ट कन्सेप्ट. पुढच्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या 5 ऍक्टिव्हिटी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि टेक्स्टबुक मध्ये एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे, तो अभ्यासक्रमातून वगळलेला जरी असला तरी त्याचा अभ्यास करायचा आहे, लक्ष द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पुढची ऍक्टिव्हिटी या कळतील. क्लोज द एंड ऑफ द स्टेम ऑफ ए फनेल विथ कॉटन प्लग. Keep this funnel inverted on the evaporating dish. Heat the evaporating dish on a tripod. Stand slowly and low flame. What did you observe in the funnel during heating? आता याच्यामध्ये फनेलचं जे तोंड आहे ते कॉटनने बंद केल्यानंतर तो फनेल त्या इव्हॅपोरेटिंग डिशवर उलटा मारायचा आहे आणि त्याला उष्णता द्यायची. आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हॉट डिड यू ऑब्झर्व इन द फनेल ड्युरिंग हिटिंग, त्या फनेलवर काय क्रिया घडते हे तुम्ही अभ्यास करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या या 5 ऍक्टिव्हिटी पुढच्या कन्सेप्टसाठी लक्षात घ्यायच्या. लेट अस सी व्हॉट इज फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. ए फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन पॅरामीटर्स such as temperature, pressure. फिजिकल चेंज म्हणजे भौतिक बदल. फिजिकल चेंज हा कधी घडून येतो, जर वातावरणातील तापमान आणि दाब बदलला तर फिजिकल चेंज घडून येतो. हे फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन पॅरामीटर्स सच एज टेम्परेचर, प्रेशर. ऑफन ए फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. ऑफन ए फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल आहे. म्हणजे समजा वातावरणातील तापमानामुळे बदल झाला, त्यावेळेस सबस्टन्स मध्ये बदल होणार, सबस्टन्सच्या भौतिक स्थितीत बदल होणार, परंतु पूर्वस्थितीला तापमान आल्यानंतर तो पदार्थ सुद्धा पूर्वस्थितीला येऊ शकतो. इट मीन्स फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. द कॉम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स इन द सेम इज फिजिकल चेंज. कॉम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स the same in physical change. For example, ice is transformed into water on heating and water is transformed into ice on cooling. म्हणजे बघा, फिजिकल चेंज मधलं जे फिजिकल चेंज झाल्यानंतर त्या सबस्टन्सचं जे कॉम्पोजिशन असतं, जे घटक द्रव्य असतं, त्याच्यातील जे द्रव्य ते बदलत नाही, ते कॉन्स्टंट राहतं. उदाहरणार्थ बर्फाला उष्णता दिल्यानंतर त्याचं पाणी होणार आणि पाण्याला पुन्हा फ्रीज मध्ये ठेवून समजा आपण थंड केलं तर त्याचा बर्फ होणार. हे असं का होऊ शकलं? हे रिव्हर्सिबल का होऊ शकलं? कारण कॉम्पोजिशन बदललं नाही. सो द कॉम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन फिजिकल चेंज. फॉर एक्झाम्पल, आइस इज ट्रान्सफॉर्म इनटू वॉटर ऑन हिटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्म इनटू आइस ऑन कुलिंग. On the contrary, या उलट, if the composition of matter changes during a process, then it is called a chemical change. आता बघा, आपल्या लक्षात आलं असेल, what is chemical change? If composition of matter changes during a process होत असताना किंवा बदल होत असताना जर त्या सबस्टन्सचं कॉम्पोजिशनच बदललं तर अशा प्रकारच्या बदलाला chemical change म्हणतात. On the contrary, if the composition of matter changes during a process, then it is called a chemical change. When we call a particular process or phenomenon as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. त्यावेळेस when we call a particular process, एखादी प्रोसेस होते किंवा केमिकल चेंज होतो, त्यावेळेस कुठल्या तरी त्याच्याशी निगडीत असलेल्या, त्या मॅटरशी निगडीत अशा प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स या घडून येत असतात. वी आर लुकिंग अबाउट केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू न्यू सबस्टन्स बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. केमिकल रिॲक्शन ही अशी प्रोसेस आहे की जिच्यामध्ये त्या सबस्टन्स मधील बॉन्ड ब्रेक होतात
आणि तो पदार्थ त्या पदार्थामध्ये किंवा तो नवीन पदार्थ तयार होतो. कशामुळे? नवीन बॉन्डचं फॉर्मेशन होतं. ए केमिकल रिएक्शन इज ए प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो bond breaking and are transformed into new substances by forming of new bonds. The substances taking part in chemical reactions are called reactant. आता रिएक्शन मध्ये किंवा केमिकल रिएक्शन मध्ये जे पदार्थ भाग घेतात त्यांना रिएक्टंट्स म्हणतात. The substances taking part in chemical reaction are called reactants, whereas the substances formed as a result of a chemical reaction by formation of new bonds are called products. आणि केमिकल रिएक्शन पूर्ण झाल्यानंतर नवीन बंध तयार होऊन जो नवीन पदार्थ तयार होतो त्याला प्रॉडक्ट्स असं म्हणतात. द सबस्टन्सेस formed as a result of a chemical reaction by formation of new bonds are called products. For example, formation of carbon dioxide gas by combustion of coal in air is a chemical reaction. याचा एक उदाहरण घेऊ आपण केमिकल रिएक्शनचं. कोळसा हवेमध्ये जळल्यानंतर formation of carbon dioxide gas by combustion of coal in air is a chemical reaction. कोळसा हवेमध्ये जाळल्यानंतर कार्बन डायऑक्साईड तयार होतो. या रिएक्शनचा जर आपण विचार केला, इन दिस रिएक्शन कोल मीन्स कार्बन अँड ऑक्सिजन फ्रॉम एअर आर रिएक्टंट्स. या केमिकल रिएक्शन मध्ये कोळसा आणि हवेतील ऑक्सिजन हे रिएक्टंट आहेत, while carbon dioxide is a product. While carbon dioxide is the product. A chemical reaction is represented by writing a chemical reaction. रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरणाचा वापर केला जातो. Let us first look at a chemical reaction in the activity 2. Already we saw 5 activities. Remember that activities, and from that activities the second activity is a colorless solution of zinc sulfate is formed on addition of zinc dust to the blue solution of copper sulfate. This reaction we saw in activities, 5 activities. This chemical reaction can be written in brief as follow. आता आपण ज्या सुरुवातीलाच 5 ऍक्टिव्हिटीज पाहिल्यात त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ही एक केमिकल रिएक्शन होती बघा. कोणती? कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज फॉर्म्ड ऑन एडिशन ऑफ झिंक डस्ट टू द ब्लू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. दिस केमिकल रिएक्शन आपण कशी लिहू शकतो? ही केमिकल रिएक्शन ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस, कारण ह्या कॉपर सल्फेटच्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये आपण झिंक डस्ट ऍड केली होती म्हणून त्याला आपण प्लसचं साइन देऊन अशा पद्धतीने लिहू शकतो. ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट गिव्स aqueous solution of zinc sulfate plus copper. Aqueous solution of copper sulfate plus zinc dust gives aqueous solution of zinc sulfate plus copper. कारण ह्या रिएक्शन मधून झिंक सल्फेटचं aqueous सोल्युशन तयार झालं होतं आणि कॉपर तयार झाला होता. तर शब्दांमध्ये आपण अशा पद्धतीने ही रिएक्शन लिहू शकतो. This simple way of representing a chemical reaction in words called a word reaction. अशा प्रकारे किंवा ह्या पद्धतीने केमिकल रिएक्शन शब्दात व्यक्त करणे याला वर्ड इक्वेशन असं म्हणतात. This simple way of representing a chemical reaction in words is called a word reaction. A word equation can be written in a further condensed form. संक्षिप्त स्वरूपामध्ये हीच वर्ड रिएक्शन आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये केमिकल फॉर्म्युला वापरून लिहू शकतो. दिस सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटेटिंग
representing a chemical reaction in words is called word equation. The word equation can be written in a further condensed form by using chemical formulas as follows. ते आता इथं काय करायचंय, केमिकल फॉर्म्युलाज वापरून रिएक्शन लिहायची आहे. CuSO4 प्लस Zn प्लस ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट प्लस कॉपर. CuSO4 कॉपर सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला आहे. Zn झिंकचा केमिकल फॉर्म्युला आहे. ZnSO4 झिंक सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला आहे आणि Cu हा कॉपरचा केमिकल फॉर्म्युला आहे. म्हणजे अशा प्रकारे दुसऱ्या प्रकारे केमिकल फॉर्म्युलाज वापरून आपण ही रिएक्शन लिहू शकतो. द रिप्रेझेंटेशन ऑफ ए केमिकल रिएक्शन इन ए कंडेन्स्ड फॉर्म युजिंग केमिकल फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज ए केमिकल इक्वेशन. म्हणजे अशा प्रकारे केमिकल फॉर्म्युलाज वापरून जी केमिकल इक्वेशन आपण केमिकल रिएक्शन लिहितो त्या केमिकल अशा प्रकारच्या केमिकल रिएक्शनला केमिकल इक्वेशन असं म्हणतात. इन द अबव इक्वेशन कॉपर सल्फेट अँड झिंक आर द रिएक्टन्स. बघा हा जो एरो आहे त्याच्या डाव्या बाजूला CuSO4 प्लस Zn कॉपर सल्फेट आणि Zn हे रिएक्टंट आहे. दे रिएक्ट विथ इच अदर टू फॉर्म कॉपर पार्टिकल्स and a solution of the colorless zinc sulfate. याच्यामधून यांच्यामध्ये जी रिएक्शन होते कॉपर सल्फेट आणि झिंक मध्ये यांच्यामध्ये रिएक्शन होऊन झिंक सल्फेट आणि कॉपर तयार होतो. त्याला आपण प्रॉडक्ट असं म्हणतो. दे रिएक्ट विथ इच अदर टू फॉर्म कॉपर पार्टिकल्स अँड ए सोल्युशन ऑफ द कलरलेस झिंक सल्फेट ॲज द प्रॉडक्ट having totally different properties. So this point you have to remember that the properties of products are differ from the reactants. The ionic bond in this reaction CuSO4 breaks and the ionic bond in product ZnSO4 is formed during this reaction. तर ह्या रिएक्शन मधील CuSO4 मध्ये जे आयोनिक बॉन्ड्स असतात ते ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड फॉर्म होतात. ZnSO4 मध्ये नवीन बंध तयार होऊन ZnSO4 तयार होतो म्हणजे झिंक सल्फेट तयार होतो. लेट अस सी हाऊ टू राईट केमिकल इक्वेशन्स. Conventions followed while writing a chemical reaction. First convention is, in a chemical reaction, the reactants are right on the left hand side. केमिकल रिएक्शन मध्ये जे रिएक्टंट्स असतात ते राईट हँड साइडला लिहायचे असतात. बघा ही जी रिएक्शन आहे CuSO4 आणि झिंक याच्यामधले हे रिएक्टंट आहेत कॉपर सल्फेट आणि झिंक हे लेफ्ट साइडला लिहिलेले आहेत. इन ए केमिकल रिएक्शन द रिएक्टंट्स आर राईट ऑन द लेफ्ट साइड while the products on the right hand side. आता हे प्रॉडक्ट आहेत झिंक सल्फेट आणि कॉपर. हे इक्वेशन आपण बघितलेलं आहे ही रिएक्शन. तर हे प्रॉडक्ट्स हे उजव्या हाताला लिहिले जातात. जे केमिकल रिएक्शन्स लिहितानाचे जे कन्व्हेन्शन्स आहेत त्याच्यामधली ही पहिली स्टेप, रिएक्टंट डाव्या बाजूला लिहायचं एरोच्या आणि प्रॉडक्ट्स हे उजव्या बाजूला लिहायचे. इफ the reactants or products are two or more. If reactants or products are two or more, they are linked with the plus sign in between them. आता बघा जर रिएक्टंट दोन किंवा दोनापेक्षा जास्त असतील तर त्या रिएक्टंट्सना किंवा प्रॉडक्ट्सना लिंक करण्यासाठी प्लस हे साइन वापरतात. For example, in equation, plus sign is drawn between the reactant CuSO4, copper sulfate and zinc. आता उदाहरणार्थ या दोन रिएक्टंट मध्ये हे प्लसचं चिन्ह दाखवलेलं आहे, तसंच प्रॉडक्ट मध्ये सुद्धा हे प्लसचं चिन्ह दाखवलंय. प्लस इज ड्रॉन इन बिटवीन द प्रोडक्ट्स झिंक सल्फेट अँड कॉपर. Then third step is to make a chemical react equation more informative. अधिक
रिॲक्शन मधून अधिक माहिती मिळावी यासाठी द फिजिकल स्टेट्स ऑफ रिॲक्टन्स आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. त्यांच्या ज्या फिजिकल स्टेट्स आहेत बघा, कॉपर सल्फेटची ऍक्वियस ही फिजिकल स्टेट आहे, झिंकची सॉलिड ही फिजिकल स्टेट आहे, इथे कंसामध्ये दाखवली. हे जे प्रॉडक्ट्स आहेत यांच्या या फिजिकल स्टेट्स आहेत. झिंक सल्फेट ऍक्वियस आहे, कॉपर हे सॉलिड आहे. देअर गॅसियस लिक्विड अँड सॉलिड स्टेट्स आर इंडिकेटिंग बाय रायटिंग लेटर जी, एल अँड एस. म्हणजे फिजिकल स्टेट्स दाखवताना जर तो गॅसियस स्टेट असेल तर अशा प्रकारे कंस करून जी लिहायचा, सॉलिड असेल तर अशाच पद्धतीने एस लिहायचा आहे, ऍक्वियस असेल तर एक्यू लिहायचा आहे, लिक्विड असेल तर एल लिहायचा आहे, रिस्पेक्टिव्हली इन ब्रॅकेट्स. Moreover, if the product is gaseous instead of gas, it can be indicated by an arrow इन अपवर्ड डायरेक्शन. बघा, जर गॅस असेल तर तो जी लिहिण्याच्या ऐवजी अशा प्रकारचा वरच्या दिशेने असलेला बाण हा आपण दाखवू शकतो. आता CO2 गॅस आहे, तो गॅस हे समजण्यासाठी अशा प्रकारचा बाण केलेला आहे बघा. इफ द प्रॉडक्ट formed in insoluble solid in the form of precipitate, then instead of S it can be indicated by an arrow. जे उलटा एरो दाखवायचा आहे, खालच्या दिशेने जर बाण दाखवला तर तो रिॲक्शन मधला प्रेसिपिटेट असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. When reactants and products are in the form of solution in water, they are said to be present in aqueous state. आता सोल्युशन इन वॉटर म्हणजे ऍक्वियस. आता कॉपर सल्फेट हे पाण्यामधलं सोल्युशन आहे आणि म्हणून ते ऍक्वियस स्टेट दाखवलेलं आहे. The state is indicated by putting letter aqueous in bracket after their formula. Thus, the equation is rewrite as equation as follow. म्हणजे अशा पद्धतीने ते इक्वेशन येणार. आता फोर्थ स्टेप आपण बघूया. When heat is to be given from outside to bring about the reaction, it is indicated by sign delta written above arrow. जर रिॲक्शन मध्ये असलेल्या रिॲक्टंटला जर उष्णता दिलेली असेल तर या जो बाण दाखवलेला असतो त्याच्यावर अशा प्रकारचं साइन सिम्बॉल, हा डेल्टाचा सिम्बॉल आहे, तो दाखवला जातो above the arrow that indicates the direction of reaction. For example, the reaction in which slacked lime is formed on heating, slacked lime is formed on heating limestone is writing as follow. बघा, स्लॅक्ड लाईम म्हणजेच कॅल्शियम ऑक्साइड हा फॉर्म झालेला आहे या रिॲक्शन मध्ये. नंतर सिमिलरली द फॅक्ट that heat is released during the reaction between the aqueous. आता बघा, समजा या रिॲक्शन, एखाद्या रिॲक्शन मध्ये हीट रिलीज होत असेल तर ते हीट अशा पद्धतीने प्लसचं साइन करून हीट हा शब्द लिहिला जातो. सिमिलरली द फॅक्ट दॅट हीट इज रिलीज ड्युरिंग द रिॲक्शन बिटवीन द aqueous सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट अँड झिंक डस्ट इज इंडिकेटेड as follows. म्हणजे अशा पद्धतीने ते दाखवलं जातं. देन फिफ्थ स्टेप इज it is necessary to fulfill certain conditions like specific temperature, pressure, catalyst, etc. to bring about some reaction. तर काही जे रिॲक्शन मध्ये कॅटॅलिस्ट वापरलेला असतो किंवा टेम्परेचर असेल तर ते किती टेम्परेचर ते अशा पद्धतीने बाणाच्या खाली आणि वरती ते इंडिकेट केलं जातं. These reactions are indicated below or above the arrow indicating the direction of reaction. From example, reaction of vegetable oil takes place at the temperature of 60 degree with hydrogen gas in presence of nickel catalyst and is written as follow. आता बघा, व्हेजिटेबल ऑइल आणि हायड्रोजन यांची रिॲक्शन 60 डिग्री टेम्परेचरला
निकेल ह्या कॅटॅलिस्ट प्रेझेंट असताना ही रिॲक्शन झालेली आहे, तर ती ह्या पद्धतीने दाखवली जाते. सो व्हेजिटेबल ऑइल प्लस H2 60 डिग्री सेल्सिअस, ॲरोच्या वरती खालीवर कसे लिहिले, Ni कॅटॅलिस्ट वर लिहिला, 60 डिग्री सेल्सिअस खाली लिहिला तरी चालेल. यूज वनस्पती घी. Then sixth step is special information or names of reactant or product are written below their formula. For example, copper on reaction with concentrated nitric acid gives reddish colored poisonous nitrogen dioxide gas. आता बघा आहे नायट्रोजन डायऑक्साइड आहे HNO3 नायट्रिक ऍसिड सॉरी, हे कॉन्सन्ट्रेटेड आहे, तर या ठिकाणी असं कॉन्सन्ट्रेटेड असं लिहायचंय. किंवा कॉपर नायट्रेट आहे तर त्याच्या खाली त्याचं नाव लिहिलेलं आहे कॉपर नायट्रेट. हा नायट्रोजन डायऑक्साइड गॅस आहे 2NO2, त्याचं स्टेट दाखवलेली जी आणि तसं इंडिकेट केलेलं लिहिलेलं आहे. हाऊ एव्हर ऑन रिॲक्शन विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड, आता बघा एक कॉन्सन्ट्रेटेड कॉपरची कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड बरोबरची रिॲक्शन आहे, तर ही जी शेवटची रिॲक्शन आहे स्टेप 6 मधली ही डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर आहे. हाऊएव्हर ऑन रिॲक्शन विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड प्रोडक्ट्स फॉर्म इन नायट्रिक ऍसिड गॅस, म्हणजे नायट्रिक ऍसिड हा गॅस फॉर्म होतो. अशा पद्धतीने या इथं एक ॲरो राहिलेला आहे बघा, तर तो ॲरो आपण काढायचा आहे. तर अशा पद्धतीने केमिकल रिॲक्शन्स किंवा केमिकल इक्वेशन्स कशा पद्धतीने लिहायचं आहे ते आपण शिकलेलो आहोत. जस्ट वी सी हाऊ टू राईट केमिकल रिॲक्शन अँड केमिकल रिॲक्शन शुड बी in balance. Balancing is essential part of chemical reaction. So now we are going to learn steps in balancing a chemical reaction. Chemical reactions कशी लिहावी हे आपण आता जस्ट शिकलो. आता आपण ती केमिकल रिॲक्शन ही बॅलन्स कशी करावी. आता बॅलन्स असणे म्हणजे काय, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट मधल्या अणूंची संख्या सारखी असणे याला बॅलन्स रिॲक्शन असं म्हणतात. ए केमिकल इक्वेशन इज बॅलन्स्ड बाय स्टेप. ए ट्रायल अँड एरर मेथड इज युज्ड फॉर दिस पर्पज. केमिकल रिॲक्शन ही टप्प्याटप्प्याने बॅलन्स केली जाते, त्याच्यासाठी ट्राय अँड एरर मेथडचा वापर केला जातो. आता त्याचे आपण एक उदाहरण बघूया. कन्सिडर द फॉलोइंग इक्वेशन ॲज अन एक्झाम्पल. सोडियम हायड्रॉक्साइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड गिव्स सोडियम सल्फेट प्लस वॉटर. आता ही वर्ड रिॲक्शन दिलेली आहे, आपल्याला माहिती आहे. फर्स्ट स्टेप इज राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिव्हन वर्ड इक्वेशन. आता अशा प्रकारचं वर्ड इक्वेशन दिलेलं असेल त्याच्यापासून आपल्याला केमिकल रिॲक्शन लिहून ती बॅलन्स करायची. त्याची पहिली स्टेप म्हणजे काय करायचं, राईट द केमिकल रिॲक्शन फ्रॉम द गिव्हन वर्ड इक्वेशन. वर्ड इक्वेशनचं रूपांतर केमिकल इक्वेशन करायचं, केमिकल इक्वेशन मध्ये करायचं. केमिकल इक्वेशन कसं लिहितात आपल्याला माहिती आहे. केमिकल फॉर्म्युलाचा वापर करून आपण केमिकल इक्वेशन लिहितो. केमिकल इक्वेशन लिहितो. सो NaOH, the chemical formula of sodium hydroxide is NaOH. Chemical formula of sulfuric acid is H2SO4. Chemical formula of sodium sulfate is Na2SO4. Chemical formula of water is H2O. So NaOH plus H2SO4 gives Na2SO4, means sodium sulfate plus H2O. अशा पद्धतीने केमिकल फॉर्म्युलांचा वापर करून आपण पहिल्या स्टेप मध्ये केमिकल इक्वेशन लिहून घ्यायचं. इन नेक्स्ट स्टेप चेक whether the equation is balanced or not by comparing the number of atom of the various elements present on the two sides of the equation. आता
हे जे इक्वेशन आपण लिहिलं केमिकल इक्वेशन ते बॅलन्स आहे की नाही ते पाहायचं आहे. मग ते कसं पाहायचं तर रिएक्टन्स मधले अणू मोजायचे किती आहेत आणि प्रॉडक्ट मधले अणू मोजायचे. इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ॲटम ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑन द टू साइड्स आर नॉट द सेम. आता बघा हा एक चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. या केमिकल इक्वेशनचे एलिमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन अँड सल्फर. नंबर ऑफ ॲटम्स रिएक्टंट मध्ये किती आहेत? हा सोडियमचा फक्त एकच ॲटम आहे, एक ॲटम लिहिलेलं आहे. इकडे प्रॉडक्ट आहे, याच्यामध्ये सोडियमचे किती ॲटम आहेत हे बघा, हा 2 इथं दाखवलेला आहे, 2 ॲटम आहेत. ऑक्सिजनचा रिएक्टंट मध्ये 5 नंबर ऑफ ॲटम 5 आहे. म्हणून बघा हे 4 आणि हा एक 5. सो नंबर ऑफ atoms in reactants are 5 and number of atoms in products are also 5. या रिएक्टंट प्रॉडक्ट्स मध्ये सुद्धा 5 ऑक्सिजनचे ॲटम दिसत आहेत. हायड्रोजनचे 3 रिएक्टंट, 2 प्रॉडक्ट. सल्फर मध्ये रिएक्टंट आणि प्रॉडक्ट 2 आहेत. पण आता या ठिकाणी आपण पाहतो की सोडियम त्याचप्रमाणे हायड्रोजनचे जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते रिएक्टंट आणि प्रॉडक्ट मध्ये बॅलन्स नाहीये. सो इट मीन्स दॅट द इक्वेशन इज नॉट बॅलन्स. म्हणून हे जे इक्वेशन आपण लिहिलेलं आहे ते बॅलन्स नाही हे आपलं लक्षात येतं. थर्ड स्टेप इन ए बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन, it is convenient to start balancing an equation from the compound which contains the maximum number of atoms. आता इक्वेशन बॅलन्स करताना सुरुवातीला त्या इक्वेशन मधील ज्या कंपाऊंडचे मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स आहेत, जे ॲटमची संख्या जास्त आहे तो कंपाऊंड बॅलन्स करावायचा आहे. Moreover, it is convenient to first consider that element in this compound which has unequal number of atoms on the two sides. इक्वेशन बॅलन्स करण्याच्या पूर्वी त्या इक्वेशनला ऑब्झर्व करून त्याची लेफ्ट साइड आणि राईट साइड पैकी बॅलन्सिंग मध्ये कोणकोणते कंपाऊंड बॅलन्स नाहीयेत ते पहा आणि त्याच्यापैकी ज्याचे नंबर जास्त आहेत ॲटमचे तो चूज करायचा. इन इक्वेशन देर आर 2 components Na2SO4 and H2SO4 which contain the maximum number that is 7 atoms each. आता ही जी रिएक्शन आपण पाहतो आहोत 10 नंबरची, तर याच्यामध्ये असं दिसून येतं की Na2SO4 सोडियम सल्फेट आणि सल्फ्युरिक ऍसिड हे जे 2 कॉम्पोनंट आहेत हे अनबॅलन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स आहेत 7. सिलेक्ट द कंपाऊंड Na2SO4. समजा Na2SO4 आपण बॅलन्सिंग साठी सिलेक्ट केला. फर्दर सिलेक्ट सोडियम फॉर बॅलन्सिंग एज नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सोडियम इन दिस कंपाऊंड इज unequal on the two sides. It should be remembered that the formula of a compound cannot be changed while balancing the number of atoms. आता सुरुवातीला निरीक्षण आपण केलं, समजा हा एक चार्ट आहे त्याच्यासाठी बघा, सोडियमचे सुरुवातीचे जे ॲटम्स आहेत रिएक्टंट मधले ते 1 आहेत आणि प्रॉडक्ट मध्ये 2 आहेत. बॅलन्स करण्यासाठी आपण काय करायचंय, या रिएक्टंटला जो 1 आहे त्याला 2 ने गुणलेलं आहे म्हणजे 2 झाले, म्हणजे इनिशियल पण 2 होतील आणि नंतर बॅलन्स होऊन पण 2 होतील. म्हणजे प्रॉडक्ट मध्ये 2 आहेत तर इनिशियल मध्येही 2 होतील. पण त्याच्यासाठी केमिकल फॉर्म्युला हा बदलला नाही पाहिजे. सो फर्दर सिलेक्ट द सोडियम फॉर बॅलन्सिंग as the number of atom of sodium in this compound is unequal on the two sides. It should be remembered that, हा मुद्दा महत्वाचा आहे बघा, it should be remembered that the formula of a compound cannot be changed while balancing the number of atoms. It means that here to make the number of sodium atoms in the reactant as 2, the formula NaOH cannot be changed. म्हणजे बघा इथं
NaOH हा फॉर्म्युला बदलला नाही पाहिजे. हे Na दोन ऍटम आपल्याला करायचे एकाचे दोन, म्हणून अशा पद्धतीने Na2 असा हा लिहू शकत नाही आपण. म्हणून या NaOH ला 2 ने गुणायचं, लक्षात घ्या. It means that here to make the number of sodium atom in the reactant H2, the formula NaOH cannot be changed to Na2OH. Instead, a factor of 2 will have to be applied to NaOH. Write down the resulting equation on doing this. म्हणजे आता हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला दोन हा सहगुणक NaOH ला 2 हा सहगुणक देऊन अशा पद्धतीने लिहावं लागेल. तेव्हा सोडियम हा ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला बॅलन्स दिसेल. बघा हा 2Na म्हणजे Na सोडियमचे 2 ऍटम आहेत आणि Na2 म्हणजे सोडियमचे 2 ऍटम आहेत. अशा पद्धतीने Na ला 2 ने मल्टिप्लाय करून तो Na हा आपण बॅलन्स केलेला आहे. चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स ऑर नॉट. आता सोडियम बॅलन्स केल्यानंतर पुन्हा चेक करायचं ते इक्वेशन बॅलन्स आहे की नाही. वी फाइंड दॅट द इक्वेशन इज नॉट बॅलन्स as the number of oxygen and hydrogen atoms are unequal on two sides. First, balance the hydrogen number as it requires a smaller factor. म्हणजे बघा हा एक चार्ट आहे. या इक्वेशनचे नंबर ऑफ ॲटम्स मांडलेले आहेत. सोडियम 2, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ रिॲक्टंट 2 आहेत, प्रॉडक्टचे 2 आहेत. सोडियम आपण ऑलरेडी बॅलन्स केला. आता ऑक्सिजनचे बघा, रिॲक्टंट मध्ये 6 आहेत, प्रॉडक्ट मध्ये 5 आहेत. हायड्रोजन रिॲक्टंट मध्ये 4 ऍटम आहेत, प्रॉडक्ट मध्ये 2 ऍटम आहेत. सल्फरचा एक आहे, म्हणजे सल्फर आणि सोडियम बॅलन्स आहे, परंतु ऑक्सिजन आणि हायड्रोजन अनबॅलन्स आहे. सो अप्लाय ए फॅक्टर 2 to the product H2O for balancing the equation. Now write down a resulting equation. आता बघा H2O ला 2 हा फॅक्टर देऊन आपण बॅलन्स होतो का ते बघूया. म्हणजे H2O ला 2 ने मल्टिप्लाय करून 2NaOH plus H2O gives Na2SO4 plus 2H2O. आता हायड्रोजनचे किती ऍटम झाले या प्रॉडक्ट मध्ये? 4 झालेत. बघा हायड्रोजनचे ऑलरेडी H2 म्हणजे 2, म्हणजे 2 गुणिला 2 4. आणि इथं बघा H2SO4 मधले हायड्रोजन 2 ऍटम आणि NaOH मध्ये हायड्रोजन सुद्धा 2 आहे, कारण हा 2 या हायड्रोजनला सुद्धा मल्टिप्लाय करतोय. म्हणजे हे हायड्रोजनचे 2 ऍटम आणि हे हायड्रोजनचे 2 ऍटम हे 4, म्हणजे रिॲक्टंट मध्ये 4 आणि त्याचप्रमाणे प्रॉडक्ट मध्ये सुद्धा 4 ऍटम आपल्याला या केमिकल इक्वेशन मध्ये दिसून येतात. त्याचप्रमाणे ऑक्सिजन सुद्धा या ठिकाणी बॅलन्स झालेला आहे, त्याचं निरीक्षण करा. चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स ऑर नॉट. It is seen that the number of atoms of all the elements are equal on both sides. It means that the equation is a balanced equation. आता हे जे इक्वेशन आहे लास्टचं, या इक्वेशन मधील सर्व एलिमेंटचे ऍटम्स हे बॅलन्स आहेत. म्हणजे रिॲक्टंट मधले नंबर ऑफ ऍटम आणि प्रॉडक्ट मधले नंबर ऑफ ऍटम हे सारखे आहेत. दॅट्स वाय दिस केमिकल इक्वेशन इज बॅलन्स इक्वेशन. तर अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. सो फोर्थ अँड लास्ट स्टेप ऑफ बॅलन्सिंग इक्वेशन इज राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन अगेन. शेवटी काय करायचंय, आपलं जे बॅलन्स इक्वेशन आहे ते फायनली शेवटी लिहून काढायचंय. लिहिलेलं आहे बघा, 2NaOH plus H2SO4 gives H2SO4 plus 2H2O. In this way, a balanced equation is obtained from an unbalanced equation by applying proper factors to appropriate reactant or product so as to balance the number of each element in steps. म्हणजे अशा प्रकारे इक्वेशन, केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स करायचं हे आपण शिकलेलो आहोत. सो स्टुडंट्स, this is enough for this video. In our next video we are going to learn types of chemical reactions. Thank you.